अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. कधी कधी जीवनामध्ये अशी विपरीत परिस्थिती येते, त्यावेळी माणसाचं मन खसते, मनामध्ये धीर राहत नाही किंवा संयम आपला सुटायला लागतो. आपल्याला नेहमी हेच वाटते की मी श्री गजानन महाराजांची एवढी भक्ती करतो तरीसुद्धा माझ्या जीवनामध्येच वाईट वेळ का आली आहे किंवा विपरीत परिस्थिती जी मला नको आहे ती माझ्या जीवनामध्ये का आली आहे. तर इथेच खरं आपण चुकत असतो. आपली गल्लत होती की वाईट काळ जो असतो तो आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेला असतो. ती आपली श्री गजानन महाराजांनी घेतलेली परीक्षा असते. तर अशावेळी काय करावं? अशावेळी श्री गजानन महाराजांचं नामस्मरण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आपल्याला असं होते की आपल्या मनामध्ये काही जर का समजा विचार चालू असतील किंवा खूप गोंधळ झालेला असेल, मग आपण शरीराने जास्त थकलेलो असतो. म्हणजे विचार माणसाचे शरीराला जास्त थकवतात. मग अशावेळी आपल्याला काहीच करण्याची इच्छा होत नाही. म्हणजे जेवण आपण जे करतो ते सुद्धा आपल्याला त्याची टेस्ट लागत नाही किंवा काही पूजा करत आहोत त्यामध्ये मन लागत नाही किंवा कुठलं जरी आपण काम करत असू तर त्यामध्ये आपलं मन लागत नाही. तर आपण नेमकं काय केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या मनातून निघून जातील किंवा आपल्या शरीरामध्ये शक्ती येईल. कारण की विचाराने माणूस सगळ्यात जास्त गळून गेलेला असतो. अशावेळी काही सुधरत नाही की काय करावं. अशावेळी नेहमी करता हाच प्रयत्न करावा की आपण पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. जास्तीत जास्त आपण पॉझिटिव्ह विचार करावा. म्हणजे माणसाचं कधी कधी असं होते की परिस्थिती वेगळी काहीतरी असते आणि आपण विचार वेगळा काहीतरी करत असतो. परिस्थिती ही तशी नसते जसा आपण विचार करत असतो आणि आपण स्वतःलाच नेहमी करता बरोबर समजतो. त्यामुळे म्हणजे कधी कधी असं होते की आपण स्वतःला बरोबर समजतो, मग त्यामुळे देखील परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली असते किंवा आपल्या मनामध्ये वाईट विचार आलेले असतात किंवा निगेटिव्ह विचार हे भरलेले असतात. श्री गजानन महाराजांनी आपल्यावरती अगोदर कधी कृपा केली होती? जेव्हा बिकट काळ होता, वाईट परिस्थिती होती, त्यावेळी श्री गजानन महाराजांनी आपल्यावरती कशी कृपा केली होती ही कृपा आठवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. मागचा जो अनुभव आहे, जो मागचा आपल्याला अनुभव आलेला आहे, मागच्या अनुभवामध्ये महाराजांनी आपल्याला कशी अनुभूती दिली होती, महाराजांनी आपल्याला कसं सांभाळलं होतं, तर का आपण आठवलं तर मनाला एक उभारी येते. आणि महाराजांनी तेव्हा आपल्याला सांभाळलं होतं, मग महाराज आत्ता या परिस्थितीमध्ये मला सांभाळणार नाहीत का? महाराज माझा हात सोडणार आहेत का? तर कधीच नाही. महाराज त्यांच्या एकनिष्ठ भक्ताचा हात कधीही सोडत नाहीत. मानवाचे प्रयत्न जेव्हा जिथे थांबतात तिथपासून महाराजांची कृपा ही सुरू होते. त्यामुळे महाराजांच्या कृपेवरती संपूर्ण विश्वास ठेवून तुम्ही श्री गजानन महाराजांची भक्ती नामस्मरण करा. म्हणजे जिथे आपण खूप प्रयत्न करतो, मग जिथे आपण हताश होतो, निराश होतो, आपण हारले जातो, तिथपासूनच श्री गजानन महाराजांच्या कृपेला सुरुवात होते. ही एक काळ्या दगडावरची रेघ आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. नाहीतर तुम्ही अनुभव घेऊन बघा की कधी कधी जीवनामध्ये खूप असे परिस्थितीला आपल्याला सामोरे जावं लागते जी आपल्याला नको आहे. आपल्याला त्या गोष्टीचे विचार देखील नको आहेत, परंतु जीवनामध्ये ती परिस्थिती येते. मग त्यावेळी आपण सरळ श्री गजानन महाराजांना शरण जावं. महाराजांची फक्त पूजा नामस्मरण करून थांबू नये, तर महाराजांच्या सोबत जास्तीत जास्त कम्युनिकेशन करावं. जसं आपण एखाद्या व्यक्तीला बोलत असतो, काहीतरी सांगत असतो, मग ते आपल्या जवळचा मित्र असेल, मैत्रीण असेल किंवा घरातले आईवडील असेल किंवा पती असेल किंवा इतर कोणी पत्नी असेल, या सगळ्यांसोबत आपण जसं कम्युनिकेशन करतो तसं सेम एक्झॅक्टली कम्युनिकेशन श्री गजानन महाराजांच्या सोबत करा. आपल्या मनातले जे काही दुःख आहेत, ज्या काही शंका आहेत, जे काही आपल्याला बोलायचं आहे, भांडायचं आहे, ते सगळं काही तुम्ही श्री गजानन महाराजांच्या समोर बोला. तुम्ही अनुभव घ्याल की तुम्ही महाराजांना जेव्हा सांगता की माझ्या जीवनामध्ये असं असं चालू आहे किंवा असं असं चालू आहे बाबा बघा, तर महाराजांना कळते की हा मला फक्त जड समजत नाही, मी चैतन्य आहे असं समजूनच हा माझ्यासोबत कम्युनिकेशन करत आहे. माझा भक्त मला जड समजत नाही की मी फक्त बसलो आहे, मी मूर्तिमंत आहे असं नाही. महाराज हे चैतन्य स्वरूपामध्येच आपल्या देवघरामध्ये आहेत किंवा आपल्या हृदयामध्ये आहेत. त्यामुळे त्यांना एक चैतन्य मानूनच ते जड नाहीत. त्यांना एक चैतन्य मानूनच तुम्ही त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करा. तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील, कुशंका असतील, जे काही तुमच्या जीवनामध्ये सध्या चालू असेल, त्या सगळ्या गोष्टी श्री गजानन महाराजांच्या सोबत तुम्ही शेअर करा, कम्युनिकेशन करा. जसं आपण इतर व्यक्तींच्या सोबत बोलतो तसंच श्री गजानन महाराजांच्या सोबत आपल्याला बोलायचं आहे. यानं काय होईल की आपण महाराजांना बोलल्याच्या नंतर आपलं मन अतिशय हलकं होते, प्रसन्न होते. महाराजांपर्यंत तो आवाज आपला नक्कीच पोहोचला जातो. कारण की महाराज हे भक्त वत्सल आहेत. महाराज त्यांचा जो एकनिष्ठ भक्त आहे, त्या एकनिष्ठ भक्ताला कधीही महाराज पडू देत नाहीत, रडू देत नाही. त्यामध्ये विपरीत परिस्थिती आली, वाईट परिस्थिती आली तर ती कशासाठी येते? एक तर ती आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेली असते, आपली परीक्षा घेण्यासाठी आलेली असते की आपण श्री गजानन महाराजांवरती किती विश्वास ठेवतो. आणि दुसरं म्हणजे ती एक नवीन गोष्टीची सुरुवात असते, नवीन चांगल्या गोष्टीची सुरुवात असते. त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या घडत असतात.
आपला दृष्टिकोन जर का आपण बदलला, त्या गोष्टीकडे बघण्याचा जर का आपला दृष्टिकोन बदलला की हे जे काही चालू आहे, ही जी काही फेज आहे माझ्या आयुष्यामध्ये, ही फेज निघून जाणार आहे. कारण की चांगले दिवस कोणाच्या आयुष्यामध्ये राहत नाही, सुखाचे दिवस आयुष्यामध्ये कोणाच्या राहत नाही. मग वाईट काळ किंवा वाईट फेज जी आहे ती कशासाठी राहणार आहे, ही सुद्धा जाणारच आहे. आणि हे यासाठी घडत असते जीवनामध्ये काहीतरी वाईट किंवा काहीतरी विपरीत परिस्थिती यासाठीच होत असते की काहीतरी नवीन गोष्टीची, चांगल्या गोष्टीची सुरुवात त्यामधून होणार असते. त्यामुळे आपण आपला दृष्टिकोन त्याकडे बघण्याचा बदलावा. महाराजांना सांगावं की महाराज, माझ्या जीवनामध्ये ही जी काही वेळ आहे किंवा ही जी काही तुम्ही माझी परीक्षा घेत आहात, त्याला मला खंबीरपणे सामोरं जाण्यासाठी मला सामर्थ्य प्रदान करा. आणि महाराज एवढे समर्थ आहेत की आपल्याला तेवढे ते सामर्थ्य प्रदान करू शकतात. फक्त आपली त्यामध्ये शरणागती महाराजांच्या चरणाशी असायला हवी. महाराजांना सांगायचं आहे की महाराज, ही जी काही वेळ आहे ही माझ्या आयुष्यामधून निघूनच जाणार आहे, परंतु तुम्ही माझा हात कधी सोडू नका. मी तुमच्या चरणाशी शरण आहे. मला तुमच्याशिवाय आयुष्यामध्ये कोणीही साथ देणारं नाही. मला माहिती आहे तुम्ही जेव्हा श्री गजानन महाराजांच्या सोबत कम्युनिकेशन कराल, त्यामध्ये एक गोष्ट अशी होते की बाहेर कुणाला आपण काही सांगितलं तर ती गोष्ट अशी होते की आपण एखाद्या व्यक्तीला काही जीवनातला प्रॉब्लेम सांगितला की त्याच्या तोंडून तो दुसऱ्याकडे जाणार, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जाणार आणि सगळीकडे त्या गोष्टीची चर्चा होणार. तर आपण फक्त श्री गजानन महाराजांच्या समोर जर का सांगितलं तर ती गोष्ट जी आहे ती महाराजांपर्यंतच राहते. आणि महाराजांना एवढं सुंदर आणि छान वाटत असेल की हा माझा किती एकनिष्ठ भक्त आहे की एवढी परिस्थिती याच्या जीवनामध्ये चालू आहे तरीसुद्धा हा कुणाला काहीही बोलत नाही. जे काही आहे कम्युनिकेशन तो माझ्यासोबतच करतो आणि माझ्यावरती याचा संपूर्ण विश्वास आहे. हा एकनिष्ठ आहे. त्यामुळे महाराज लवकरात लवकर आपल्या भक्तांच्यासाठी धावून येतील. म्हणजे महाराज तसेही धावून येतातच, परंतु आपण जेव्हा श्री गजानन महाराजांच्या सोबत कम्युनिकेशन करतो, महाराजांना सगळं काही सांगतो, त्यावेळी महाराज देखील बघतात की याच्या भक्तीमध्ये किती शक्ती आहे किंवा याची भक्ती किती एकनिष्ठ आहे. त्यामुळे महाराजांच्या सोबत तुम्ही कम्युनिकेशन साधा, बिनधास्त साधा. महाराज हे असेच आहेत की महाराजांचा हात आपण जर का एकदा पकडला तर महाराज कधीही आपला हात सोडत नाहीत. महाराज आपली माऊली आहे आणि एक माऊली आपल्या मुलाच्यासाठी जी योग्य आहे त्या सगळ्या गोष्टी करत असते. मी नेहमी करता हेच सांगत असते की महाराजांच्या सोबत कुठला तरी एक संबंध तुम्ही माना की महाराज माझे बाबा आहेत, माझे आजोबा आहेत, काका आहेत, भाऊ आहेत, बंधू आहेत, सखा आहेत, माझे माता पिता आहेत, माझी माऊली आहे. हे सगळं तुम्ही जेव्हा महाराजांच्या सोबत एक संबंध निर्माण कराल, त्यामुळे आपला आणि महाराजांचा बॉन्ड अत्याधिक घट्ट व्हायला सुरुवात होतो. आणि जेव्हा असा बॉन्ड जीवनामध्ये निर्माण होतो, म्हणजे असं नाही की काही विपरीत परिस्थिती येणार नाही, आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या मनासारखं होईल असं काही होणार नाही. आपले जे काही प्रारब्ध आहेत किंवा जे काही कर्म आहेत ते सगळं चालतच राहणार आहे. जीवनामध्ये अडचणी ह्या येतच राहणार आहेत. तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला, कोणीही असो मग तो, एखाद्या व्यक्तीला एकांतामध्ये न्या आणि विचारा की तू सुखी आहेस का. तो माणूस नाहीच सांगणार. त्याच्या जीवनातला जो काही प्रॉब्लेम आहे तो नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला विचारा की तू सुखी आहे का, तोही नाहीच सांगणार. कुठल्याही स्त्रीला तुम्ही विचारा की तू सुखी आहे का बाई, ती देखील नाहीच सांगणार. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम हे चालूच असतात. असंच जीवन असंच आहे. मग तो अतिशय गरीब असो किंवा अतिशय श्रीमंत असो. म्हणजे जगातले जे काही श्रीमंत लोक जर आपण पकडले, त्यांना जरी विचारलं की तुम्ही सुखी आहात का, त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असणार. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतोच. म्हणजे आपल्याला नेहमी करता असं वाटत असते की आपलं जे दुःख आहे ते सगळ्यात मोठं आहे, परंतु नाही. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतो. आणि जेव्हा आपण बाहेरच्या जगाकडे बघतो तेव्हा आपल्या लक्षात येते की अरे माझं दुःख तर अतिशय म्हणजे तिळा एवढं देखील नाही आणि या व्यक्तीचं दुःख डोंगरा एवढं आहे, तरीसुद्धा तो हसत हसत त्या परिस्थितीला सामोरं जात आहे. आणि आपल्याला जर का हसत हसत प्रत्येक परिस्थितीला सामोरे जायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या मनामध्ये कधीही कुठली गोष्ट निगेटिव्ह येऊ द्यायची नाही. दुसरी म्हणजे आपल्याला महाराजांच्या चरणाशी जी शरणागती पत्करली आहे त्या गोष्टीवरती संशय कधी उत्पन्न करायचा नाही. महाराज सगळं बघून घेतील. महाराजांच्या इच्छेने हे सगळं होत आहे ना, मग महाराज बघून घेतील. महाराज माझा सर्व योगक्षम चालवतात आणि मी महाराजांच्या चरणाशी शरणागत आहे, त्यामुळे महाराज माझं संपूर्ण योगक्षम चालवतात. माझी संपूर्ण जबाबदारी महाराजांवरती आहे. जर संपूर्ण जबाबदारी जर का महाराजांवरती असेल तर महाराज माझं वाईट कसं होऊ देतील. माऊली आपल्या लेकराचं सगळं काही चांगलंच करते. मग महाराज माझी माऊली आहेत तर महाराज माझ्यासोबत सगळं चांगलंच करणार आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे
जेव्हा मनामध्ये निगेटिव्ह विचार येतो, वाईट विचार येतो, त्यावेळी अगोदर आठवायचं की महाराजांनी आपल्याला कधी कधी कशी कशी साथ दिली होती. महाराजांनी आपल्याला त्या पडत्या काळामध्ये मागचा अनुभव तुम्ही आठवा की तेव्हा महाराजांनी मला कसं सांभाळलं होतं. यामुळे मनाला एक उभारी येते. आपल्यातली जी काही भक्ती आहे ती अजून अजून वृद्धगत व्हायला मदत होते, अजून अजून ती वाढायला सुरुवात होते, अजून अजून ती पुष्ट व्हायला सुरुवात होते की महाराजांनी मला कसं सांभाळलं होतं. मग त्यावेळी सांभाळलं होतं ते यावेळी देखील महाराज नक्कीच सांभाळणार आहेत. आणि चौथी गोष्ट म्हणजे जे काही जीवनामध्ये अपडाऊन्स येतात, जे काही गोष्टी जीवनामध्ये घडत असतात, त्याला कधीही खचून जायचं नाही. त्या सगळ्या वाईट परिस्थितींना किंवा त्या संकटांना सांगायचं आहे की तुम्ही काहीही मोठे नाही, माझे महाराज तुमच्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि माझे महाराज तुमच्यासोबत डील करतील. त्यामुळे जास्त तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. सरळ सरळ महाराजांच्या चरणाशी शरणागत व्हायचं आहे. महाराजांना सांगायचं आहे की महाराज बघा, जीवनामध्ये असं असं चालू आहे, तुम्हीच बघून घ्या. आणि नामजप कधीही सोडू नका. भलेही मग तुमचं ग्रंथ वाचण्यामध्ये मन लागणार नाही, परंतु मला एक असं म्हणायचं आहे की जीवनामध्ये कसलीही परिस्थिती हो, काहीही हो, तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथ वाचण्याचा कधीच सोडू नका. श्री गजानन विजय ग्रंथ जेव्हा जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तेव्हा तुमचं मन अतिशय शांत होईल, प्रसन्न होईल. श्री गजानन महाराजांचं श्री गजानन विजय ग्रंथ वाचायचा, त्यानंतर नामजप करायचा, 52चं वाचन करा. 52चं वाचन जेव्हा तुम्ही कराल त्यामुळे मन अतिशय आल्हाददायक होते. भलेही तुम्हाला वाचायचं नसेल, तुम्ही ऐका. म्युझिकली यूट्यूबवरती सगळे प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहेतच. मग तुम्ही तसं वाचा, कारण तसं तुम्ही ऐका. कारण की जेव्हा आपण म्युझिकमध्ये काही ऐकतो त्यावेळी गायन असंच असते किंवा म्युझिक अशी गोष्ट आहे की आपलं मन अत्याधिक प्रसन्न व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मग तुम्ही श्रवण करा. श्रवण करायला काहीच वेळ, श्रवण करायला तर काही हरकत नाही ना. बसल्या बसल्या तुम्ही श्रवण करा. आणि बसल्या बसल्या तुम्ही श्रवण जेव्हा कराल, भलेही तुमची वाचण्याची इच्छा नसेल, तुम्ही गाणं तुम्ही 52 ऐकत असाल, त्यावेळी तुम्ही विचार फक्त महाराजांचा मनामध्ये ठेवा की ते बोल काय आहेत, ते शब्द काय आहेत, त्या 52चे शब्द काय आहेत, तुम्हाला स्वतःला कळेल. किंवा स्तोत्र जे आहे, स्तोत्र तुम्ही ऐकू शकता. त्यावेळी त्यातले जे बोल आहेत, त्यातल्या जे अर्थ आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये अतिशय डीपली जाऊ किंवा त्या गोष्टीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू, त्यावेळी आपल्याला ते रिलेट होईल की माझी जी परिस्थिती आहे अशीच आहे आणि मागच्या वेळेस मला महाराजांचा खूप सुंदर अनुभव आला आहे आणि महाराज आपल्याला सांभाळतात. या गोष्टीवरती जास्तीत जास्त विश्वास निर्माण होईल. महाराजांवरचा जो विश्वास आहे तो अत्याधिक वाढायला सुरुवात होईल. महाराजांचं जे काही नामजप आपण करत आहोत त्यामध्ये जास्तीत जास्त मन लागायला सुरुवात होईल. त्यामुळे हे 3-4 गोष्टी आहेत. जेव्हा विपरीत परिस्थिती असते, मनाच्या विरुद्ध परिस्थिती झालेली असते, काही जीवनामध्ये अपडाऊन्स चाललेले असतात, त्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी नक्की करण्याचा प्रयत्न करा. एक आहे की महाराज हे भक्तांना सांभाळतातच. महाराज हे भक्तांना सांभाळतात, त्याविषयी काही दुमत नाही, म्हणजे त्याविषयी शंका घेण्याची गरजच नाही. संत न दगा देती कवनासी, संत हे साक्षात परमेश्वर आहेत. संत श्रेष्ठ देवाहुनी श्री गजानन विजय ग्रंथामध्ये आपण वाचलेलंच आहे. तर खरंच महाराज हे श्रेष्ठच आहे. महाराज आपल्याला सांभाळतात, यावरती संपूर्ण विश्वास ठेवा आणि श्री गजानन महाराजांची भक्ती, उपासना, सेवा करण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये भलीही कसलीही परिस्थिती येऊ, त्यावेळी डगमगू नका, हार मानू नका. कुठल्याही गोष्टीमध्ये हार मानण्याची गरज नाही. तुम्ही जेव्हा डगमगाल, तुमचा जेव्हा आत्मविश्वास कमी होईल, त्यावेळी मग ते जे काही संकट आहे किंवा ती जी काही विपरीत परिस्थिती आहे ती तुमच्यावरती हावी होईल. परंतु मनाला हेच नेहमी नेहमी सांगायचं आहे, माणसाचं मन खूप खराब असते. म्हणजे आपली बुद्धी एक विचार करते आणि आपलं मन जे आहे ते एक विचार करतो. तर मनाला कधीच स्वतःवरती, बुद्धीवरती हावी होऊ नका देऊ. म्हणजे आपली बुद्धी चांगला विचार करत असते, परंतु मन म्हणत असते नाही, तसं नाही आहे, असंच आहे. म्हणजे आपण कित्येक अशा गोष्टी बघतो की लोक मन जिंकण्यासाठी काय काय करत नाहीत. मन जिंकण्यासाठी लोक मोठ्या मोठ्या जिथे जे काही कॅम्प चालू असतात तिथे जाऊन राहतात, 7-7, 8-8 दिवस तिथे जाऊन राहतात, तरीसुद्धा मन हे काबूमध्ये येत नाही. मन हे असंच असतं की ते आपल्या काबूमध्ये कधी येणारच नाही. परंतु मनाला ठासून ठासून सांगायचं आहे की तू जो विचार करत आहे तो चुकीचा आहे आणि मी जे विचार करत आहे, बुद्धीने जे मी काही विचार करत आहे ते बरोबर आहे आणि तेच बरोबर आहे. श्री गजानन महाराज मला सांभाळणार आहेत, हे आपण सतत मनाला पटवून द्यावं, सतत आपल्या मनाला सांगत राहावं. यामुळे जीवन जगण्यासाठी एक नवीन उभारी येते, एक नवीन दिशा मिळते आणि आत्मविश्वास जास्तीत जास्त वाढतो. जे काही पॉझिटिव्ह विचार आहेत ते जास्तीत जास्त वाढायला सुरुवात होतात आणि महाराजांच्या चरणाची जी काही शरणागत भक्ती आहे ती जास्तीत जास्त वाढायला सुरुवात होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन, धन्यवाद.